कुछ कहा तो मैं तुम्हारी तुमान खींच लूंगा। चुकलं जबान म्हणायला होतं, जाने दो फुट चाडायला। तुम्हें कुछ कमी है की नहीं? अर पुन्हा घोटाळा तमीज म्हणायला होतं, तरी मी गुरुजींना म्हटलं होतं मुझे हिंदी नाटक में मत लो, पण कोई सुनताच नहीं। सर म्हणतात घर जाके ठीक से रटो। कसला रटो? मैं हिंदी रटता नहीं, रेटता हूँ। तसंच माझं हिंदी खानदानी, घरात सगळे हिंदी बोलण्याची चेष्टा करतात। चेष्टा म्हणजे प्रयत्न। माझी आई म्हणजे आजी भैयाला कशी रागवते माहिती आहे तुम्हाला? भैया जी कल का पेरू कितना आंबट था, इतना मीठ मसाला छोड़ा, इतना मीठ मसाला छोड़ा, फिर भी आंबट का आंबटच। मला हिंदी बोलता यावं म्हणून आजी पण माझ्याशी हिंदीतच बोलते। काल काय म्हणाली माहिती आहे का? पोता तू पोळी का लाडू खाता है क्या? मी तिचाच नातू लगेच म्हणालो, नहीं दादी मुझे तो पोळी दूध में कुस्कर 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 के खानी। माझा रट्टा भाऊ सुद्धा मला हिंदीत आवाज देतो, म्हणतो देखो भाई मुझे गुस्सा आया ना मैं मुस्काट फोड़ दूंगा। साध्या फटाक्यांच्या टिकल्या सुद्धा आमच्या अंगाला फोडता येत नाही, पण आवाज बघा। मुंबईत तर कायम फोनवर हिंदीत बोलतात, अख्खा राष्ट्रात रेल। परवा मैत्रिणीशी फोनवर बोलत होती, कैसे तू अचला? मैना अगदी मस्त, विली पर कैरी काप रही हूँ, सुबह से लोंचा ही चल रहा है। हमारे घर के लोग ऐसे ना, सबके सब खार खाते हैं, कैरी की पोट भी तो खानी चाहिए ना। मला सांगा अशा काळात माझं हिंदी कसं सुधारणार? खरं तर मी हिंदीत कोट्या सुद्धा करतो। मागच्याच रविवारची गोटा पप्पा बस मागे धावत होते, पण त्यांची बस चुकली। मी लगेच म्हणालो, ये आपकी बस की बात नहीं है पापा, लेकिन मेरा किसको कौतुकच नहीं। वर्गात सर मला अशा टाईपच्या हाका मारतात, मी एकदा उलटून ओरडणारच होतो, भगवान के लिए चुप रहो, लेकिन मेरा सीना नहीं हुआ। माझं काय म्हणणं हळूहळू जमेल मला, तसंच मुझे समझने की कोशिश कर बाबा, धपटी क्यों मारते हो? हळूहळू जमेल मला। मार्च ऑक्टोबर मार्च शेवटी मुलगा 10वी होतोच ना, द्या टाळी। एकच नंबर प्रणव शंकरफड, अतिशय खूप छान। छत्रपती शिवाजी महाराज गाण्यासाठी भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले सापडगावचे शूर जवान राहुल विष्णू दराड यांनी 501 रुपये देणगी दिलेले आहेत, त्यांचे खूप खूप आभार। त्यानंतर बाळासाहेब डेबळे